नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हायलँड रेसिडेन्सी ठाणे पश्चिम इथल्या आजच्या सुनबाई आहेत मधुरा सावंत आणि सासूबाई अनिता सावंत. आज सासूबाई जिंकणार की सुनबाई जिंकणार? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. सून म्हणजे एक आधार, सासू म्हणजे दुसरी आई. जेवण हे घरच्या बाईनेच बनवायला पाहिजे. वेळ नसेल तर स्वयंपाकाला दुसरी बाई ठेवली तर काय हरकत आहे. भांडी स्वच्छ घासून नीटनीटकी जिथल्या तिथे ठेवायला पाहिजे. भांडी इथे तिथे होऊ शकतात, होतं असं कधीतरी. आजची पैठणी सासूची, आजची पैठणी माझीच म्हणजे सुनेची. नमस्कार. काय टेन्शन मध्ये दिसतात सगळे. आता कोण? नाही असं नाही. आधी कोण? आधी कोण? सासू की सून? सासू. आधी सासूबाई. हात गेला होता पुढे पण मग थांबल्या. सुने सासूकडे बघत. बरोबर, ठीक आहे. बरं, आता एक अक्षर देणार. हा, तुमच्या दोघींपैकी कोण आधी उखाणा सुरू करणार ते मला बघायचं. अक्षर आहे म. मनगडात चुडा काचेचा, जनार्दन रावांचे नाव घेते, मान तुमच्या सर्वांचा. अरे वा, अभिनंदन. चला, अशा तऱ्हेने ही पहिली 500 रुपयाची लक्ष्मी सासूबाईंनी मिळवलेली आहे आणि ही तुम्हाला. चला, घरात लक्ष्मी आलेली आहे पण आता ओळख करून द्यायला लागेल सगळ्यांची. हो ना? हो. मग देणार? हो. हा, सांगा. हा, या माझ्या सासूबाई. हो, आले लक्षात. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. आई नमस्कार. ते माझे बाबा. नमस्कार बाबा. हे आमचे मोठे मामा. नमस्कार मामा. ते छोटे मामा. नमस्कार. ह्या काकी. काकी नमस्कार. आणि ते पण माझे काका. बर, नमस्कार. ते दीर आहेत माझे. दीर माझे आहेत. नमस्कार. हा, आणि हे सगळे बाकी? हे सगळे बाकी आमचे बिल्डिंग फॅमिली. नमस्कार. 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 ओळख तर सगळ्यांची झालेली आहे पण यामध्ये मी आता 2 गट करणार आहे. तर यामध्ये तुमच्या बरोबर असणार तुमचा मुलगा आणि तुमच्या बरोबर असणार तुमचे सासरे. चालेल? हो. असा हा गट असेल जो पहिल्या खेळात गप्पा मारेल आणि मग आपण बघू कोण सगळ्यात जास्त गुण मिळवत शेवटच्या क्षणी ती पैठणी कोण पटकावणार. सासूबाई जिंकणार की सुनबाई जिंकणार? बापरे, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय मस्त संघ झालाय ना तयार. हा, सुनबाई मला तुम्ही सांगा, आज तुमचा पती त्या दिशेने गेलाय डायरेक्ट. हो. काय हे बरोबर आहे का? ते नेहमी त्याच दिशेने असतात. ते कधी त्या दिशेने नसतात. तुम्ही काय सांगाल सासूबाईंना? कसा आहे स्वभाव? सासूबाई एकदम स्ट्रिक्ट आहेत माझ्या, एकदमच स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्नच नाहीये. कोणालाही विचारलं तर हेच एक उत्तर येणार. तापट पण आहेत त्या तेवढ्याच आणि एकदम कठोर शब्दात सगळं समजवणार. म्हणजे लाड हा मी तरी बघितलेला नाहीये अजून. असेल त्यांना प्रेम माझ्याबद्दल पण कधी व्यक्त नाही केलं अजून तरी नाही आणि करणारही नाही. गाव सून ही सुनेसारखीच असली पाहिजे. म्हणजे मला काय कळलं? सून म्हटल्यानंतर शिस्त. अच्छा, हा, सुनेने फक्त शिस्त पाळायची. मुलाला लावली म्हणूनच सुनेला सांगते. अच्छा, हा, बस. बर बर बर. सुनेबद्दल प्रेम नाही असं नाही, एकुलता एक आहे. मग मुलापेक्षा सुनेवर प्रेम करते पण दाखवून नाही, त्याचं प्रदर्शन करून नाही, परिणाम उलटा व्हायचा म्हणून. हा, ते तर मलाही माहित आहे पण थोडासा कधी वाटतं ना की नाही बाबा आज बोलावं थोडं प्रेमाने, काय झालं काय नाही. बोलते ना पण तिच्या पोटात भीती असल्याने तीच समोर येत नाही. माझं नाव विलास, मी प्रमाणे हाक मारते. तुमचा दरारा बघा केवढा आहे. बरं, मला सांगा तुमचं कुठे जमलं दोघांचं? सोसायटीमध्ये लव्ह मॅरेज. हायलँड. या सायलेंट असेल. आमने सामने खिडकी होती. आमने सामने खिडकी होती. बरं, मग हे आधी तुमच्या पैकी दोघांच्या कोणाच्या लक्षात आलं? लोकांच्या. आई बापाच्या येत नाही. तुमच्या नाही आलं लक्षात? नाही, लोकांच्या लक्षात आला. लोकांनी मला सांगितलं मुलगाच आहे तो, मुलीला नाही फिरवणार तर कोणाला फिरवणार, बस संपला. अच्छा, सुहास मुलगी फिरवतोय असं सांगितलं. अच्छा अच्छा. आणि मग लग्न इथेच झालं, सोसायटीतच झालं. व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. मग जरा काय झालं की आईकडे जाता का? नाही नाही, अजिबातच अजिबातच नाही. का नाही जात? नाही जात. तसं काही गरज काही होतच नाही तसं मुळात. काय झालं तर गप्प गप्प बस. गप्प पण जात नाही. नाही जात. कधी असं आजार पण आलं आणि आईकडे जावं अजून तरी मी नाही गेली. आजार पण आलं आणि मी आईकडे गेली नाही. कारण का नाही, तसं आईंनी तसं भरपूर केलेलं आहे माझं. आजारपण
पूर्ण काढलेलं आहे म्हणजे त्यांनी. म्हणजे काय झालं? आता 31 डिसेंबरला आम्ही न्यू इयर पार्टी आम्ही दोघे जण सेलिब्रेट करायला गेलेलो. ते आम्ही माझा पाय डान्स करता करता मोडून आली. 8 दिवस मला डॉक्टरांनी कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितलं. एका क्षणाला वाटलं की आपण जाऊया आईकडे. आता कसं 8 दिवस इकडे बसणार बिना कामाचं. किती पण म्हटलं तरी शेवटी सासूंना वाटलं की काही काम नाही करत. पण आईनी मला एकही असं जाणून दिलं नाही. त्यांनी अक्षरशः मला ताटही हातात आणून दिलेलं आहे. त्यामुळे मला आताही असं कधी वाटत नाही की आज मी आजारी असेल तर मी माझ्या आईकडे जावी. हा, बरी होऊन मी जाईल, पण आजारी असताना नाही जाणार कधी. इतकं छान माऊलीने केलेलं आहे. नाही त्यामुळे खरंच प्रेम आईने आहे. केलेलं आहे. हो आहे. आहेच, पण थोडं अजून दाखवावं अशी इच्छा आहे अजून. दाखवायचं म्हणजे काय? खिडकीत उभं राहून काय करायचं? दाखवायचं सांगा ना. आता म्हणजे समजा कामात काही चुकी झाली माझ्याने. हा, समजा हा इथे ठेवायचा, तो इथे ठेवला. हा. झालं. आईंचं कसं असं पहिलेच कठोर शब्दात एकदम. थांबा 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 थांबा. म्हणजे कसं तुमच्याकडनं ऐकायचंय? काय वर्ष झालं घरात येऊन तुला ही वस्तू कुठे ठेवती कळत नाही? नीट नाही ठेवायचं ते. पुन्हा पाहिजे तेवढी कसं मिळेल? ते पुन्हा- नाही तेवढी तसं नाही होत. तसं होत नाही. हा, मग तसं होत नाही. ऍक्टिंग केली. संपलं विषय. बरं, मला सांगा, तुम्हाला एक मुद्दाम विचारायचा आहे की आता जसं सुनेने एक प्रसंग सांगितला तुमच्या बाबतीत हा. की तुम्ही खूपच केलं, तसं इतक्या वर्षभरात सूनबाईच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? मी नेहमीच मला कमरेचा त्रास असल्याने मला कधी जास्त दुखते कधी कमी दुखते. त्या काळात तीच करते सर्व. एक दिवशी इथे बसलेले ही दोघं पण आतमध्ये होती. दरवाजा बंद होता आणि मी अशी उठत होते. एकदम आई ग केला. माझा मुलगा धावून यायच्या अगोदर आई अशी काय करते म्हणून ती धावत आली. पकडला. आई थांबा थांबा, आम्ही दोघं तुम्हाला उचलून घेतो. त्यावेळी मला खरोखर माझी मुलगी धावत आली. तिथं बाद झालं. माझ्या खरोखर डोळ्यातून पाणी आलं त्यावेळी. म्हणून म्हणतात ना, मी- तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. हो. तर या अशा गप्पा सुरू राहणार. बरं, मला सांगा, याच्यापैकी हे या इथे इतक्या या डब्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यात वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत. याच्यात सून बघायची झाली तर कुठल्या डबीत तुम्ही बघाल? सून तशी बोलताना बघताना अगदी ह्या साखरेचा डबाच. अच्छा, सून साखरेचा डबा हो, आहे. हो, हो. हो, गोड आहे म्हणजे गोड सून. आहे गोड आहे. प्रश्नच नाही त्याच्या बाबतीत. आता तुम्ही सांगा, याच्यापैकी आता ही डबी काढली आहे म्हणून ना, अच्छा. साखर गेली. आता ह्याच्यामध्ये सासूबाई कुठल्या दिसत आहेत तुम्हाला? हळद हळद का? हळद जरा का? जास्ती झाली की हा. तुरट वाटतं जेवण. पण नाही टाकला तर रंग नाही येत त्याच्याशिवाय पदार्थाला, बिलकुल पण नाही. वा वा, काय आहे? हळद. छान. नाही. बाबा, तुम्ही सांगा, याच्यात तुमची सौभाग्यवती कशात दिसते तुम्हाला? चाट मसाला का हो? जेवढी गरम होते कडक होते तेवढ्यात काही वेळानंतर ती थंड होते. आता आपलं काय म्हणणं आहे? आईसाठी कुठला डबा आहे आपला? मीठ. मीठ. आई मीठ का? कुठच्याही पदार्थाला मिठाशिवाय चवच नाही हो. आहे. तशी आयुष्यातली चव आहे ती. खरंय. किती छान. आणि आता याच्यातली बायको कुठली? गोडा मसाला. बरं, गोडा मसाला का? आता ऑप्शनच नाही राहिला. आता सगळं तिखट आहे, तो गरम मसाला राहिला गोड म्हणून गोडा मसाला. मी आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आणि मग बघणार किती पॉइंट्स कोणाला मिळतात. आणि त्यासाठी हे प्रश्न, यामध्ये पहिला प्रश्न तुमच्यासाठी. हो. सासूबाईंच्या मामांची नावं सांगा. सुरेश मामा. बरोबर ना? हो, बरोबर. चला, त्यामुळे 1 गुण तुम्हाला मिळाला तुमच्या गटाला. कळलं? सुनबाई गटाला 1 गुण मिळालेला आहे. आणि आता तुम्ही सांगा, सुनबाईचं कोणतं शिक्षण अपूर्ण राहिलं? तो माझ्या समोर कधी प्रश्नच नाही आला त्यामुळे मी सांगू शकत नाही. चला, बस. त्यामुळे इतके दिवसात बोलणं झालं झालेलं. नाही, त्यामुळे हा गुण आता ह्यांना मिळणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय, कोणतं शिक्षण अपूर्ण राहिलं? म्हणजे अजूनही मला असं मिळाला चान्स तर मी मेडिकल फील्ड कधी चूज करेन. व्हेरी गुड. म्हणजे पुन्हा एकदा मेडिकल कडे जाणार. हो, नक्की. पुढचा प्रश्न. चला, एक गुण इथे मिळालाय. तुमच्याकडे आतापर्यंत 0 आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. बाबा, यांच्या आवडीचा छंद कोणता? आवड म्हणजे कपडा एकदम टापटीप पाहिजे कपडे. काय हो? ते तर आहेच, पण मग तुम्ही छंद विचारला. छंद विचारला. मग मग तो छंद माझा आहे पुस्तक वाचणं, पेपर वाचणं. पण तो त्याने नाही सांगितलं. त्यामुळे आता बरोबरी करण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे. तुम्ही सांगा, तुमच्या सौभाग्यवतीला काय गोळा करण्याचा छंद आहे? गिफ्ट पेपर आणि येतात ना, जे गिफ्ट पेपर येणार त्याच्यावरचे मनी, हा. त्याच्यावरचे मोती, हा. ते असे जमा करणं आमचा छंद. अभिनंदन. उत्तर बरोबर आहे. त्यामुळे 1 गुण इथे मिळाला. चला, दोघांची बरोबर झालेली. आता पुढचा सूनबाईंसाठी प्रश्न आहे. सासूबाईंची सर्वात जवळची मैत्रीण कोण?
आमच्या बिल्डिंग मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये तुले काकी म्हणून राहतात त्या. काय हो बरोबर. एकदम जवळच्या. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सुनबाईंना त्यांच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ खूप आवडतो? आणि ते काही तसं माहिती नाही. सांगितलं नाही तुम्हाला ना? मला म्हणजे त्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे गुण तर गेला, पण कुठला पदार्थ? अळूवडी. अळूवडी. बरोबर उत्तर. फक्त कळलं, हा गुण गेला. त्यामुळे आता गुण आहेत इथे 2 आणि इथे नाही. 1. पण तुम्ही विचारताना प्रश्न असा विचारला, तिच्या आईच्या हातचं काय आवडतं म्हणून. हा त्यांना तिला आवडणारा विचारला असतं तर मी अळूवडी सांगितली असती, हे आवडतं, तर मला माहिती होतं ते अळूवडी. म्हणूनच प्रश्न असा फसवा असतो ना. हा ते म्हणून ते मला कळलं नाही. आणि मी